गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आता लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे, तर त्यासाठी मस्त असे मऊ लुसलुशीत हे उकडीचे मोदक बनवलेले आहे। तर अगदी साधे सोपी रेसिपी आहे। तर बऱ्याच जणांना कळ्या वगैरे येत नाही, उकडीचे मोदक म्हटले की खूप कठीण जातं, पण मी अगदी सोप्या पद्धतीने इथं तुमच्यासोबत ही रेसिपी सादर केलेली आहे। तर ह्या वर्षी येणाऱ्या गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य नक्की दाखवा बरं का। पण त्याआधी जर श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला नोटिफिकेशन लवकर येईल। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी एक नारळाचा चव घेतलेला आहे, तर मिक्सरला नारळ छान मस्त असं बारीक करून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर खवायची खिसणी असेल तर त्याने सुद्धा तुम्ही ते खवून घेऊ शकतात। तर अशा प्रकारे बारीक असं मिक्सरलाच मी केलेला आहे। त्यानंतर एक नारळासाठी मी इथं पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे। तर एक वाटीने भरला तर एक वाटी तो चव होता नारळाचा, तर पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। ते ड्रायफ्रूट्स हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घ्या। त्यानंतर वेलची पावडर 1 चमचा घेतलेली आहे। आता सुरुवातीला कढईमध्ये आपण 1 चमचाभर तूप टाकून घेऊया आणि त्यामध्ये हे ड्रायफ्रूट छान मस्त असे हलकासा गुलाबी रंगावर ते परतून घेऊया। तर असे केल्याने ड्रायफ्रूट्स मोदकमध्ये खूप छान मस्त असे क्रंची लागतात। तर गॅस हा मध्यम ठेवायचा, कारण हे ड्रायफ्रूट्स लगेच जळतात, म्हणून अगदी सतत हलवत राहायचं। अगदी 1 मिनिटामध्येच हे छान मस्त असे लालसर होतात। आता एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊया आणि हा नारळाचा चव यामध्ये टाकून 1 मिनिटभर छान मस्त परतून घेऊया। कमी गॅसवरतीच आपल्याला हा नारळाचा चव भाजून घ्यायचा आहे, तर अगदी 1 मिनिटच भाजायचा, खूप जास्त नाही। त्यानंतर आता यामध्ये गूळ टाकून घेतलेला आहे, तर गूळ सुद्धा आता छान मस्त वितळेल तोपर्यंत आपण याला छान मस्त असा मिक्स करून परतून घेऊया। तर गॅस मी सांगितल्याप्रमाणे अजिबात मोठा करायचा नाही आणि नेहमी सारण बनवताना जाड बुडाचंच भांडं घ्यायचं, जेणेकरून तो करपत नाही। तर अशा प्रकारे छान मस्त आता सुरुवातीला हा गूळ वितळलेला नाही, थोड्याच वेळात त्याचा कलर तुम्हाला बदललेला दिसेल। तर साधारण 5 ते 10 मिनिटांमध्येच हा चव छान मस्त असा एकजीव होऊन होतो। तर खूप जास्त कडक असं सारण आपल्याला बनवायचं नाही, तर अगदी असं सॉफ्ट नरम सारण बनवायचं। तर बघा छान मस्त कोरडं झालं मिश्रण। आता यामध्ये हे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया। तर ड्रायफ्रूट्स शेवटी टाका आणि वेलची पावडर सुद्धा शेवटी टाका, जेणेकरून त्याचा मस्त स्वाद आपल्या या सारणामध्ये मिक्स होतो। आणि ड्रायफ्रूट्स शेवटी टाकले ना की ते छान क्रंची राहतात, कारण त्या चवमध्ये ते शिजत नाही। तर बघा अजिबात आता ओलसरपणा दिसत नाही, छान मस्त असं कोरडं हे मिश्रण झालेलं आहे। तर जास्तीत जास्त मला हे बनवायला 10 मिनिटं लागलेले आहेत। अगदी बारीक गॅसवरतीच मी केलेलं आहे। आता हे साईडला ठेवून देऊया आणि थंड होऊ देऊया। तर आता आपण मोदकांसाठी पारीसाठी उकड बनवून घेऊया। इथे मी 1 वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे। तर आता हल्ली बाजारात भरपूर ठिकाणी कुठल्याही किराणा दुकानामध्ये तांदळाची पिठी सहज मिळते। तर बासमती तांदळाची ही पिठी आहे। त्यानंतर 1 वाटी पिठीसाठी तर मी 1 वाटीच पाणी घेणार आहे। तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाणी टाकायचं आहे। तर कढईमध्ये आता आपण गॅसवरती ठेवायची आणि कढईमध्ये हे पाणी उकळायला ठेवायचं। मोदक छान पांढरे शुभ्र येण्यासाठी यामध्ये मी अगदी 1 पोहे खायचा चमचाभर दूध टाकलेला आहे। तर तुम्ही फक्त दुधाचे सुद्धा करू शकतात, पाण्याऐवजी दूध वापरलं तरीही चालतं। तर बघा अगदी थोडंसं दूध मी ह्यामध्ये टाकून घेतलं, नक्की टाकून बघा, मोदक खूप छान पांढरे शुभ्र होतात। त्यानंतर आता 1 चमचा साजूक तूप यामध्ये टाकून घेऊया। किंचित चवीपुरतं मीठ टाकूया। तर आता याला छान मस्त या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। तर बघा किती छान मस्त आता उकळी आलेली आहे। आता हे तांदळाचं पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एखाद्या असं लाटण्याच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या मागच्या बाजूने अशा प्रकारे हे छान मस्त असं आटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे लगेच हलवायचं पीठ टाकल्याबरोबर, नाहीतर यामध्ये गाठा वगैरे होण्याची शक्यता असते। शक्यतो गाठा होत नाही, पण लगेच हलवून घ्यायचं। आता मस्त हे हलवून झालं। आता याच्यावरती झाकण ठेवून अगदी 10 मिनिटं हे पीठ छान मुरू द्यायचं आहे।
तर 10 मिनिटानंतर बघा आता हे उकळ आपण छान मस्त त्याचा गोळा बनवून घेऊया। तर लक्षात ठेवा उकळ गरम असतानाच आपल्याला याचा गोळा बनवायचा आहे, थंड झाल्यानंतर अजिबात याचा गोळा बनत नाही। म्हणून गरम गरम असताना जास्तीत जास्तच 10 मिनिटं ठेवायचं, कमीत कमी 5 मिनिटं ठेवलं तरीही चालतं। आणि जर तुम्हाला हाताला चटका लागत असेल तर हाताला अगदी थोडं थोडं पाणी लावून याचा छान स्मूथ असा गोळा बनवून घ्यायचा। पाणी वगैरे याच्यात अजिबात टाकायची गरज नसतं, कारण हेच पाण्याचं प्रमाण याला परफेक्ट होतं। तर ही रेसिपी आहे ना माझी मैत्रीण नीना हिने मला शिकवलेली आहे। तर ती मूळची कोकणी आहे, तर ती खूप सुंदर असे मोदक बनवते। तर तिनेच आम्हाला ही रेसिपी शिकवलेली आहे, कारण ती खूप वेळा मला मोदक द्यायची। तर मी तिला म्हटलं एकदा मलाही शिकव, तर तिने खूप सोप्या प्रकारे हे शिकवलेली आहे। तर तिचीच ही पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर अशा प्रकारे बघा याचा छान मस्त गोळा झालेला आहे आणि बघा किती मऊसूत झालेला आहे गोळा। आता इकडे आपलं सारण सुद्धा छान मस्त थंड झालेलं आहे आणि बघा खूप जास्त सैल किंवा खूप जास्त कोरडं झालेलं नाही, एकदम परफेक्ट असं झालेलं आहे। आता आपण मोदक बनवून घेऊया। तर इथं मी पहिल्यांदा तुम्हाला साच्याच्या मदतीने दाखवते। इथं 3 प्रकारे मोदक मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सुरुवातीला अशा प्रकारे या साच्याला असं थोडंसं किंचित तूप लावून घ्यायचं, जेणेकरून ते या साच्याला चिटकत नाही। त्यानंतर आता अगदी असा एक थोडासा लिंबा एवढा गोळा आपल्याला घ्यायचा आहे। तर खूप जास्त मोठा घ्यायचा नाही, कारण खूप जास्त मोठा घेतला तर असं त्याला आवरण मोदकाला जाड होतं। तर अशा प्रकारे तो गोळा असा यामध्ये भरून घ्यायचा आणि छान असा व्यवस्थित सगळ्या बाजूंनी त्याला असा दाबून घ्यायचा आहे। तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे तुम्ही दाबून घ्यायचा। मध्ये असं त्याला होल करायचं, जेणेकरून सगळ्या कळांना तो साईडला होतो आणि मध्ये आपल्याला सारण भरता येतं। तर मध्ये मध्ये असा तुपाचा हात लावायचा, जेणेकरून ते बोटांना चिटकत नाही। तर बघा अशा प्रकारे छान मस्त थोडं थोडं सारण असं असं करत वरती आणायचं आहे आपल्याला, जेणेकरून मागचा भाग पण आपल्याला तो हाईट करून घ्यायचा आहे सारण भरायला। तर अशा प्रकारे मध्ये असं होल करून घेतलेलं आहे। तर शक्य तितक्या पातळ अशी आपल्याला त्याला आवरण बनवायचं आहे, खूप जाड आवरण ठेवायचं नाही। हा उरलेला भाग तुम्ही काढला तरीही चालतो बाहेर आलेला। तर अशा प्रकारे मी हे भरून घेतला। आता यामध्ये हे सारण आपण भरून घेऊया। तर बघा परफेक्ट। तर अशा प्रकारे जर तुम्ही मोदक केले ना तर तुमचे मोदक अजिबात तुटणार नाही। खूप जणांचे मोदक करताना खालच्या साईडने तुटतात आणि ते तसेच मग उकळल्यानंतर फक्त वरचा भाग येतो आणि खालचा तसाच चिटकून राहतो। अशा प्रकारे हे सारण आता याच्यामध्ये भरून घेतलंय आणि आता हे पूर्ण असं क्लोज करून घेऊया। अशा प्रकारे जर तुम्ही मोदक केले ना तर तुमचे मोदक अजिबात फाटणार नाही, अगदी अख्खेच्या अख्खे आणि अगदी पटापट होतील। तर बघा मागच्या साईडची ही राहिलेली बाजू सुद्धा अशी काढून घ्यायची आणि हे फेकायचं नाही बरं का, दुसरा मोदक बनवताना त्यामध्ये हे साईडची बाजू घ्यायची। तर आता आपण उकलून बघूया की कसा झालाय। तर बघा आता उघडल्यानंतर तुम्हाला दिसेल की अख्खाच्या अख्खा मोदक आपला असा छान झालेला आहे। बघा किती छान झालाय आणि अजिबात सारण वगैरे पण फाटलेलं नाही। त्यानंतर अशा प्रकारे हे खालची बाजू अशी पूर्ण प्लेन करून घ्यायची, जेणेकरून यातलं सारण बाहेर यायला नको। तर अशा प्रकारे आपला हा मस्त झटकीपट उकडीचा मोदक तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे मी सगळे मोदक बनवून घेतलेत। हाताने मोदक करायचा असेल तर सेम लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि त्याची अशी प्रकारे मस्त पातळ हाताने किंवा लाटून अशी पारी करून घ्यायची। तर आता ही पारी बनवून झालेली आहे। तर 2 बोटांच्या मध्ये घेऊन अशा प्रकारे त्याला अशा मस्त कळ्या करून घ्यायच्या आहे। तर बघा किती स्मूथली बनतंय, अजिबात फाटत वगैरे नाही आणि पारी सुद्धा पातळ आहे, खूप जाड नाहीये। तर अगदी सहज पडतात। जर तुमचं पीठ छान मळलं गेलं ना तर अजिबात हे मोदक फाटत नाही। आता यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आणि ज्या प्रकारे आपण पुरण भरतो त्याप्रमाणे वरची बाजू पूर्ण क्लोज करून घ्यायची हळूहळू। तर अशा प्रकारे सारण सुद्धा बघा मी किती भरलेलं आहे आणि हळूहळू हलक्या हाताने असं हे छान मस्त दाबून घ्यायचं। तर वा मस्तच अशा प्रकारे हाताने कळीचा बनवलेला मोदक सुद्धा तुम्ही इथं बघितलेला आहे। तर बघा एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साच्याच्या प्रकारे किंवा हाताच्या प्रकारे दोन्ही प्रकारचे मोदक दाखवलेले आहेत। तर वा किती सुबक आणि सुंदर असा मोदक तयार झालेला आहे आपला हा।
आता तिसरा प्रकार म्हणजे आपण ज्या प्रकारे कढीच्या मोदकांसाठी पारी बनवली तशाच प्रकारे ही पारी बनवून घ्यायची आणि यामध्ये डायरेक्ट सारण भरायचं। सारण भरून अशा प्रकारे हा पूर्ण मोदक असा बंद करून घ्यायचा आणि फोर्कच्या सहाय्याने याला अशा अलगद छान मस्त बाहेरून रेषा मारून घ्यायच्या। तर अगदी आपण हाताने कळ्या बनवतो तशाच कळ्या बनल्यासारखा हा मोदक तयार होतो। तर बघा किती सिंपल मी तुम्हाला ह्या सगळे मोदकाचे प्रकार दाखवलेले आहे आणि अगदी सोपी अशी प्रकार दाखवलेले आहे। तर अशा प्रकारे आता हे सगळे मोदक आपले बनवून झालेले आहेत। आता यावरती आपण अशा प्रकारे हे केशर लावून घेणार आहोत। तर अलगद थोडं थोडं तूप लावून हे केशर लावून घ्यायचं म्हणजे छान मस्त त्याला चिटकून राहतं। तर प्रत्येक मोदकाला एक दोन काडी ठेवायची। यामुळे मोदक दिसायला तर सुंदर दिसतातच पण खायलाही अधिक रुचकर लागतात। आता स्टीमरमध्ये मी पाणी तापत ठेवलेलं आहे आणि ज्या चाळणीमध्ये आपण हे मोदक स्टीम करून घेणार आहोत त्याच्यावरती एक ओला करून पातळ असा कॉटनचा कपडा ठेवलेला आहे। आता या कपड्यावरती आपण हे मोदक अशा प्रकारे ठेवून घेऊया। झाकण ठेवून आता 15 मिनिटं याची छान मस्त वाफ होऊ देऊया। तर बघा आता 15 मिनिटं झालेले आहे। आता बघूया तर किती मस्त वाव, अजिबात एकही मोदक असा फुटलेला नाही। तर किती छान मस्त आपले हे उकडीचे मोदक तयार झालेले आहे आणि केशरचा रंग सुद्धा आपल्या मोदकांना खूप सुंदर असा आलेला आहे। तर बघा किती छान मस्त चकचकीत असे मस्त आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत। तर यावर्षी गणपती बाप्पाला असे न घाबरता अगदी झटकीपट उकडीचे मोदक नक्की करून बघा आणि कसे होतात हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा। तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तर इथे माझ्या मनीमाऊने हे मोदक गणपती बाप्पांना दिल्यानंतर टेस्ट केलेले आहे। तर बघूया तिच्या प्रतिक्रिया काय आहेत। आई खरंच तो किती छान आहे, खूप आवडले मला हे उकडीचे मोदक। ते ह्यांना मला चव येऊन राहिली।